नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज मी बनवल्या आहेत मस्त अशा चमचमीत बटाटा आणि कांद्याच्या पुऱ्या। चला तर मग पाहूया। त्यासाठी मी 2 छोटे कांदे साली काढून ते व्यवस्थित बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यामध्ये मी आता एक चिरलेला कांदा ॲड करत आहे। कांदा पण मध्यम आकाराचाच घेतला आहे। थोडासा लसूण सोलून टाकलेला आहे। थोडासा आल्याचा बारीक तुकडा चिरून टाकलेला आहे। 2 मिरच्या ॲड करत आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। आता मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर मी त्यात गरम मसाला, थोडंसं ओवा, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, गरम मसाला हे सगळे मीठ ॲड करून 1 वाटी रवा घेतलेला आहे। 1 वाटी रव्यासोबतच एक पूर्ण भरलेली वाटी पीठ घेतलेलं आहे। थोडीशी चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। एकदम असं त्याचं व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायचं आहे। थोडासा तुपाचा 1 चमचा टाकून त्याला पुन्हा व्यवस्थित मळायचं आहे। हे मळून झाल्यानंतर आपण ह्याच्या बारीक बारीक अशा छान पुऱ्या करणार आहोत। खूप टेस्टी लागतात मैत्रिणींनी, तुम्ही नक्की ट्राय करा। स्नॅक्स म्हणून पण तुम्ही हे खाऊ शकता। इव्हिनिंग स्नॅक्समध्ये चहासोबत पण खूप छान लागतात। नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते मलाही सांगा तुम्ही। खूप छान होतात। आता ह्या मी अशा 3-4 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत। त्या तळून घेते। रवा असल्यामुळं त्या फार बारीक गॅसवर किंवा खूप वेळ तळायच्या नाही आहेत। मोठ्या फ्लेमवरच झटपट तळून घ्यायच्या आहेत, नाहीतर त्या करपतात। बघा आपली पुरी किती छान अशी टम फुगलेली आहे। अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत। झटपट तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता, सकाळी नाश्त्याला, इव्हिनिंग स्नॅक्समध्ये पण खाऊ शकता। फार तेलकटही होत नाहीत आणि एकदम मऊ अशा झालेल्या आहेत। त्याला फार हाताला नॉर्मल आपल्या पिठाच्या पुऱ्या जशा असतात तेलकट, तशा तेलकट नाही लागत। त्यामुळं कोणीही खाऊ शकतं अगदी इझी, आणि टेस्टही खूप छान लागते। हे बघा किती छान आपली पुरी फुगलेली आहे आणि किती गोल्डन ब्राऊन, किती छान अशी दिसत देखील आहे। अशा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। या तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत, सॉससोबत, दहीसोबत, चहासोबत किंवा आमरसपुरी म्हणून सुद्धाही खाऊ शकता। क्रॉस कॉम्बिनेशन छान लागतं खायला। या आपल्या पुऱ्या तयार आहेत टम। खूप छान। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।